विस्तार बुलढाणा लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार माननी श्री खा. प्रतापराव जाधव यांची जाहीर सभा माटरगाव येथे संपन्न. माटरगाव येथे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या सभेला विराट गर्दी. तसेच बुलढाणा लोकसभा महायुतीचे उमेदवार यांच्या सभेला माटरगाव येथे खंभ विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाशदादा फोंडकर, सर्व महायुतीचे मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गावकरी मंडळी मोठ्या संख्येने हजर होते. माटरगाव येथे विराट सभा संपन्न झाली. सभेला जलम पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल बारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. समाधी शोधून छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी केली असे महात्मा ज्योतिबा फुले. आज आपण खासदार प्रतापरावजी जाधव यांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी जमलेलो आहोत. बंधूंनो, सांगायचं एकच कारण आहे की ज्या वेळेसपासून नरेंद्र मोदी साहेबांची सत्ता आली त्यावेळेसपासून समाजातील प्रत्येक घटक आणि प्रत्येक घटकाला न्याय मिळाला. काँग्रेसनं गरिबी हटावचा नारा ज्यावेळेसपासून भारताला स्वातंत्र्य भेटलं त्यावेळेसपासून गरिबी तर हटलीच नाही, पण त्यांनी गरिबाला हटवलं. पण नरेंद्र मोदी साहेबांना जे बोललं ते त्यांनी केलं. नरेंद्र मोदी साहेबांनी एस टी समाजाला ओबीसी समाजातील सर्व घटकातील लोकांना न्याय दिला. आज आपल्या देशाची परिस्थिती जी आंतरराष्ट्रीय दर्जावर सुधारलेली आहे त्याला एकमेव कारण आहे आपलं नेतृत्व खंबीर असलं तर आणि नेतृत्व जर आपलं बहुमत असलं तर देशात विदेशात आपली ताकद वाढते आणि आपल्या देशाकडे पाहण्याची वृत्ती वाढते. नरेंद्र मोदी साहेबांनी मोदी घरकुल आवास योजना आणली. या आवास योजनेमध्ये ओबीसी मधील सर्व घटकांना योजना दिल्या. ती योजना तुमचं गाव माटरगाव आहे. माटरगावात 17ची बॉडी आहे. माझ्यामध्ये 70 किंवा 80 घरकुलाची यादी असेल. आज 2014च्या पहिलेचा आपला देश, आपला भाग, आपलं गाव आणि 2014च्या नंतरचा आपला भाग हा आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर आणला पाहिजे. काय होतं 2014च्या पहिले? आपल्याला दुष्काळी मदत मिळत नव्हती, बरोबर. आपल्याजवळ पाण्याचे स्रोत नव्हते. शेतीला तुम्ही पाणी देऊ शकत नव्हते. तुमच्या शेती पंपाचे कनेक्शनची पेंडन्सी एवढी होती की तुम्हाला कितीही टोले घेतले तर तुमचे पेंडिंग कनेक्शन तुम्हाला मिळत नव्हते. आणि भाऊसाहेब नेहमी म्हणायचे की आपल्याला जर विकास करायचा आहे उद्योगांना आणि शेतकऱ्यांना सारख्याच 3 गोष्टी लागतात. एक म्हणजे वीज, एक म्हणजे पाणी आणि एक म्हणजे रस्ता. आज आपल्या भागातले सगळे रस्ते चांगले झाले की नाही सांगा? आपला जलम रस्ता अडकला होता, तो मान्य आहे मला, पण त्याच्यात अनेक तांत्रिक अडचणी आल्या, कॉन्ट्रॅक्टर पळून गेले. पण आज तोही रस्ता आता आपण पूर्ण सुरू केलेला आहे. त्याचं काम सुरू झालेलं आहे. वाडी गावचं काम संपलेलं आहे. पुढचं काम आता लवकरात लवकर संपणार आहे. पण आपल्या भागातले सर्व रस्ते आपण चांगले केले. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून बंधारे झाले. जिथे पहिले आपल्या 3 पिकं घेत नव्हतो आता 3 पिकं बऱ्याच भागात व्हायला लागले. आणि सर्वात मोठं काम तर आता झालं की जिगावच्या पीडीएनचं टेंडर झालं 1500 कोटी रुपयांचं. ज्याच्यामुळे आज तुमची शेती ही बारमाही बागायती शेती आता याच्या पुढे होणार आहे. याच्यापेक्षा मोठं काम कोणतं होतं? आपल्या भागातल्या गावांना पाणी पुरवठा योजना नव्हती. वान धरणातून आपण पाणी पुरवठा योजना. महायुतीतील घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या तमाम शेतकरी बांधवांनो, मतदार बांधवांनो, माता भगिनी, खरं म्हणजे तुम्हाला माझ्या आवाजाने समजत असेल की मी काही जास्त बोलू शकणार नाही. मला कालपासून गळा खराब झालेला आहे, पण आपल्याशी थोडं बोललं पाहिजे. मी जास्त बोलणार नाही. मी फक्त 2च विषयावर बोलणार आहे की एक खासदार म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट कुठली कामं आम्ही या ठिकाणी आणली आणि ती कशी पूर्णत्वास नेली याबद्दल फक्त मी बोलणार आहे. बांधवांनो, अनेक लोक आमच्या